मराठवाड्यामध्ये संभाजीनगरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस बरसलाय। नारंगी सारंगी धरणातून पाण्याचा जोर वाढला। वैजापूर शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। ग्रामीण भागात अनेक गावांना पुराचा वेढा बसला असून विरगाव, बाभुळगाव खुर्द, बाभुळगाव बुद्रुक इथं अजूनही काही लोक अडकल्याची माहिती समोर येते। नारायणगाव इथं अनेक कुटुंबांना पुराचा वेढा बसला असून सध्या बचाव कार्य करण्यात येते। प्रशासनाच्या वतीनं हे बचाव कार्य केले जाते। आपले प्रतिनिधी नितीन थोरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। नितीन, आपण काही वेळापूर्वी बोललो होतो, त्यावेळची परिस्थिती तुम्ही दाखवली होती। आता नेमकी काय परिस्थिती आहे? अधिकारी वर्ग तेव्हाही होता, आताही आहे का? विक्रांत, अगदी खरं आहे। तुला वाटेल की मी एखाद्या खेड्या गावात आहे, परंतु तसं नाहीये। ग्रामीण भागात जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती शहरात आहे। कारण नारंगी सारंगी धरणाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी आल्यानं आता काही प्रमाणात नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्यानं शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पूर्णपणे शहराला देखील आपण बघू शकतो की शहरातली परिस्थिती आहे। नागरिकांना आता एका शाळेमध्ये आणि मंगल कार्यालयामध्ये नेण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। नगरपालिकेच्या राजकीय पदाधिकाऱ्यांकडून देखील आपण बघू शकतो की अशा पद्धतीने त्यांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहे। मात्र जशी ग्रामीण भागात परिस्थिती आहे तशी शहरामध्ये परिस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नारायणगावमध्ये ज्या कुटुंबांना पुराचा वेढा बसला होता त्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने एनडीआरएफ टीम दाखल झालेली आहे। हे त्यांना आता सध्याला मदत कार्य करण्यात येत आहे। मात्र अजूनपर्यंत पाणी जास्त असल्याने एनडीआरएफची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाहीये। ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद नितीन या सगळ्या तपशिलांसाठी।